नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तू मनीषाला कसं मारलंस सुलेखा? मला कळलंय गोदा कोण आहे. तू कुठल्याही कारणाने कोणाचाही खून खरंच केला असेल तर मला सांग. आज फायनली माझी आणि स्वप्नीलची फर्म रजिस्टर झाली. आपल्या प्रथमेशचा उपचार परदेशात जाऊन करायचा आहे ना, त्याला पैशांची गरज आहे. मग लाज शरम बाळगाचं कारण काय? प्रिया, तिलाच कळलं होतं निखिलकडं. घ्या. कसा दिसतोय मी? बरे दिसताय. नाराज दिसतोय? नाही, छान दिसताय. शर्ट बदलू का मी? अहो काय, कुठे जाता एवढे नटून थटून? शुभ्रा, आज ना एक खूप महत्वाची मीटिंग आहे. आय शुड लुक गुड, यु नो. मला बोलण्याची गरजच नाही पडली पाहिजे. बघता क्षणीच प्रेमात पडला पाहिजे क्लायंट. पडला पाहिजे की पडली पाहिजे? वेल शुभ्रा, मी तुझ्याबरोबर खोटं नाही ना बोलू शकत. म्हणजे मी ज्या क्लायंटला भेटायला चाललोय ना, तो क्लायंट तो नाही आहे, ती आहे. तरीच एवढे नटताय. एरवी कुठलाही शर्ट घालून निघता. कोण आहे कोणी? मिस शेरेन अदा जानिया. पारशी बाई आहे, 65 वर्षांची. शुभ्रा, आजची मीटिंग ना खूप महत्वाची आहे. एकदा ती पारशीबाई आमच्यावर प्रसन्न झाली ना, तर आमची फर्म एका दिवसात स्काय रॉकेट होऊन जाईल. मी आत्ताच गणपतीला नवस बोलून येते. शुभ्रा 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 शुभ्रा, ते तू करच, पण लकी चार्म म्हणून आदिनाथ. मी एक ठरवलंय. आमचं हे डील क्रॅक झालं ना की सगळ्यात आधी आपण गाडी घ्यायची आणि आपण लॉंग ड्राईव्हला जायचं. तू, मी. हो, मी तुमच्याबरोबर पुढे बसणार. मागे प्रिया, आई, बाबा. मग इथून आपण वसईला जाऊया. आजोबा, विष्णू काका सगळ्यांना घेऊन जाऊया. काय झालं? काय नाही, काऊवाली. थँक्यू. थँक्स. बाळ, कुसुमताई आपल्या घरी परत कधी येणार आहेत? नाही म्हणजे येणार आहेत की नाही? मी एकदा बोलून आलोय तिच्याशी, पुढे तिची मर्जी. बरं, मग मी त्यांची माफी मागून येऊ? तू कशाला माफी मागायला पाहिजेस तिची? तसं नाही रे, म्हणजे त्यांचा जर का गैरसमज झाला असेल तर त्यांना वाटलं असेल की मी त्यांना काहीतरी बरं वाईट बोलले आणि म्हणून त्या घर सोडून गेले असतील तर. आयडियली आय शुड बी सेइंग सॉरी ना बाळ. आणि त्यामुळे मी काही झिजणार नाहीये. ती काही गरज नाहीये पुन्हा. पण लोक काय म्हणतील? कोण लोक आणि काय म्हणतील?
कुसुमताई आधी धाकट्या भावाकडे राहत होती, आता थोरल्या भावाकडे राहते. या पलीकडे काय म्हणणार आहे? आणि त्या घरचे लोक? पूनम, बाळ तुला कळत कसं नाहीये? कुसुमताईने वसुधा वहिनीनं माझ्याविषयी काय सांगितलं असेल मला खरंच ठाऊक नाही रे. आधीच मी म्हणजे त्यांच्यासाठी. प्लीज प्लीज, मला सकाळी सकाळी हा विषय नको. ओके, आय एम सॉरी. हॅलो, हां बाळकृष्ण शास्त्री बोलतो. DN नगर पोलीस स्टेशन. काय? ओके, हां ठीक आहे, मी येतो. हो, येऊन जाईल मी. या, बाय. काय झालं? कुणाचा फोन होता? पोलीस स्टेशन म्हणजे? नाही, काही माहीत नाही काय. बघतो एनिवे, मला खूप उशीर होतोय. चल निघतो मी. बाळ टेक केअर. बाय. आई, मी जरा राधा वहिनींकडे जाऊन येऊ का हो? शुभ्रा, तुला किती वेळा सांगितलंय मी, कधी जाणार ही तुझी सवय? लहान सहान गोष्टींसाठी परवानगी विचारायची नाही. आतापर्यंत कधी कशाला नाही म्हटले तुला? तसं नाही हो, मला वाटलं आपल्या घरातच कामं असतील म्हणून. ही कामं काय रोजचीच असतात. ये तू जाऊन ये. तू गेलीस ना म्हणजे तेवढंच प्रथमेशलाही बरं वाटतं. मला काय वाटतं माहितीये आई, राधा वहिनी आपल्याला म्हणाल्या होत्या बघा, आपण जर प्रयत्न केले तर प्रथमेश बोलू शकेल. म्हणजे तो मुका नाहीये ना, त्याला फक्त ऐकू येत नाही म्हणून काही बोलू शकत नाही. हो, आता बघ ना, राधा इतकी वर्ष प्रयत्न करतेच आहे. तसा बोलतो ग तो, पण तुटक तुटक, 2-4 शब्द, फार नाही. मी ठरवलंय आई, राधा वहिनींकडून साईन लँग्वेज शिकून घ्यायची आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा प्रयत्न करणार आहे प्रथमेशला बोलतं करण्याचा. आणि प्रथमेश जर बोलायला लागला तर भूतकाळातल्या किती गोष्टी. काय? काही नाही, मी आलेच आई. आय एम शुअर आपण आधी कधीतरी भेटलोय मिस्टर शास्त्री. डेफिनेटली. कुठे ते मला आठवत नाहीये, पण नक्की आठवेल, नक्की आठवेल. नाही, माझा चेहरा तसा खूप कॉमन आहे कुठेतरी. पण हे बघा इन्स्पेक्टर, मला खरंच खूप घाई आहे. मी ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम अर्धवट टाकून आलोय आणि मला अजूनही हे कळलेलं नाही की मला इथे पोलीस स्टेशनमध्ये का बोलवण्यात आलंय. कळेल मिस्टर शास्त्री. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? नो थँक्स, पण प्लीज, मला खरंच खूप घाई आहे आणि टेन्शन सुद्धा आहे. काय एवढं टेन्शन घेताय तुम्ही? रोज रोज मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात येत नाही इन्स्पेक्टर. या, आय अंडरस्टँड. हे बघा मिस्टर शास्त्री, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची का नाही द्यायची एंटायरली तुमच्या डिस्क्रिशनवर आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही ती द्यावीत. तुम्ही द्याल. कशाबद्दल आहेत हे प्रश्न? तुमचा मुलगा निखिल आणि तुमची पहिली बायको शर्मिला यांच्या मृत्यूबद्दल. ये. हो हो.
प्रथमेश, मला मदत करशील ना? आता मला सांग, हे कोण आहेत? हे कोण आहेत? हळू प्रथमेश, अरे हळू सांग. प्रथमेश, अरे मला काहीही कळत नाहीये. हळू सांग मला. प्रथमेश थांब. मला लिहून दाखवशील? हे घे. मालक, तू लिही आणि मला सांग, हा कोण आहे? सोपान्या, शाबास. हे काय आहे? घर आहे. कुणाचं घर आहे? प्रथमेश, अरे मला माहितीये तू काढलंयस हे चित्र, पण कुणाचं घर आहे हे? सांग ना प्रथमेश, हे कुणाचं घर आहे? बरं राहू दे. आता या दोघी कोण आहेत? ही मी पार्वती, आणि ही तू आहेस गोदा, बरोबर? हे काय प्रथमेश? प्रथमेश, अरे नीट सांग ना, हे कुणाचं चित्र काढलंयस तू? प्रथमेश, मला काहीच कळत नाहीये. हे काय आहे प्रथमेश? हे कुणाचं चित्र आहे? मला माहितीये रे सोन्या, तुला मला खूप काही सांगायचंय, पण मला काहीच कळत नाहीये. बरं राहू दे. कोण आहे? ही तू आहेस? मग ही कोण आहे? मी आहे ना ही? प्रथमेश, सांग ना, ही कोण आहे? भयो. प्रथमेश, अरे घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. काही होणार नाहीये. आयुष्याच्या या खेळाचे नाव असे प्रारब्ध, हवा होती कोणी तैसे, कोणी होती निशब्द. तुमच्या मुलाचा आणि तुमच्या बायकोचा रोड ॲक्सिडेंट झाला. दोघांचाही मृत्यू सिमिलर सर्कमस्टन्सेसमध्ये झाला. हा निव्वळ योगायोग वाटतो तुम्हाला मिस्टर शास्त्री? बिलीव्ह मी, मला माहिती आहे तुमच्या हातात आता काय उलथापालथ चालली आहे, पण आपल्याला जर सत्य शोधून काढायचं असेल तर का सत्य शोधून काढायचंय तुम्हाला? सॉरी,
बायको माझी गेली आहे, मुलगा मी गमावलाय. तुम्हाला सत्य का शोधून काढायचं इन्स्पेक्टर? कोण आहात कोण तुम्ही? या सगळ्याशी तुमचा काय संबंध आहे? आय एम सो सॉरी, मी आधीच क्लॅरिफाय करायला हवं होतं. तुमची ही पुतणी प्रिया ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. प्रियानी सांगितलं हे सगळं? हा, म्हणजे तिच्या मनातले संशय तिने माझ्याकडे बोलून दाखवले. अँड आय बिलीव्ह तुमच्याही मनात तेच प्रश्न आहेत मिस्टर शास्त्री. शर्मिलाचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर झाला. आम्ही एकत्र होतो तेव्हा. रस्ता क्रॉस करताना ती माझ्या 2 पावलं पुढे गेली आणि ती गाडी तो ऍक्सिडेंटच होता. पण तिला चिरडून तसंच पुढे निघून जाणाऱ्या त्या लोकांना कधीच शिक्षा झाली नाही, याचा राग माझ्या मनात कायम राहील. ते कोण होते हे आजही कळलं ना मला तर. आणि निखिल, निखिल निखिल निखिलचा मृत्यू इतका अचानक झाला की माझा अजूनही विश्वास बसत नाही की प्रियाने तुम्हाला काय काय सांगितलं? हेच की हे दोन्ही मृत्यू अपघाती नाही आहेत. हा तिच्या मनातला संशय तिने तुमच्याकडे सुद्धा बोलून दाखवला आहे मिस्टर शास्त्री. Isn't it? तुमचा विश्वास आहे तिच्यावर? तो आहे, म्हणूनच मी ही केस पुढे नेतोय. मला एक सांगा, तुमचा प्रियाच्या बोलण्यावर कितपत विश्वास आहे मिस्टर शास्त्री? आय डोंट नो. आय जस्ट डोंट नो. घाबरू नकोस प्रथमेश, मी आहे ना तुझ्या बरोबर. काही होणार नाहीये, कोणी काही नाही करणार आहे तुला. ये उठ. काय झालंय मला सांग, मला सांग. ही बयो बयो कोण आहे? ही बयो कोण आहे? ही काय केलंय हिने? अजिबात घाबरू नकोस, घाबरू नकोस बाळा, काही होणार नाहीये. सांग ना मला, ही बायो कोण आहे? काय केलंय तिने? प्रथमेश, तू मला लिहून देतोस का? हे घे, हे घे, हे घे, लिहून दे मला. लिहून सांग, कोण आहे बायो? काय केलंय तिने? सांग ना राजा. प्रथमेश, प्रथमेश, अरे काय करतोय? प्रथमेश, अरे अरे काय होतंय तुला? तुला आपल्याला तुला नाही बोलायचंय का? आपण नंतर बोलूया.
तू शांत हो, शांत हो. प्रथमेश ही बयो आहे.